वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे या अधिवेशनामध्ये असतील। सर्वात महत्त्वाचा मुद्दा अजित पवार यांच्या विमान अपघाताचा। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की हा कोणता घात होता, हा महत्त्वाचा मुद्दा आणि यावरून ज्या शंका उपस्थित केल्या जात आहे त्या संदर्भात देखील आज या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, ही शक्यता आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर पार्थ पवारांवर होत असलेले गंभीर स्वरूपाचे आरोप, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण, जिरवाळांच्या पीए कडून जी लाचखोरी करण्यात आली त्या संदर्भातलं प्रकरण, अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं होत असलेलं अतोनात नुकसान, हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती आजच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते। अगदी काही वेळातच आता हे कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे। आता या तीनही नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि आता हे सर्व नेते आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रशेखर बावनकुळे हे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय। शिवरायांना अभिवादन केल्यानंतर कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जातोय। चंद्रकांत पाटील देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। TV9 ची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि यानंतर आता विधानसभेचं कामकाज सुरू होईल। तर आपण पाहू शकतो हे TV9 चे एक्सक्लुझिव्ह दृश्य ज्यामध्ये आपण पाहतो हे दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान भवनाचं कामकाज हे आता अगदी काही वेळातच सुरू होणार असल्याचं कळतंय। आजपासून राज्याचं हे अधिवेशन सुरू होतंय। 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाणार आहे। तत्पूर्वी आता सर्वांच्याच नजरा आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाकडे लागलेल्या आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर हे पहिलंच अर्थसंकल्प अधिवेशन जे आहे ते सादर होतंय आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर अर्थ खातं सुद्धा अजित पवार यांच्याकडे होतं आणि आता अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सादर केला जाणार आहे। जर अजित पवार आता हयात असते तर अजित पवार यांनीच हा अर्थसंकल्प सादर केला असता अशी प्रतिक्रिया कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली होती। मात्र आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता विधान भवनात पुन्हा एकदा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता अगदी काही